पेपर क्राफ्ट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पेपर क्राफ्ट या व्हिडिओमध्ये व्ही फोल्ड शिकणार आहोत, ज्याला मी बोलकं तोंड असं नाव दिलेलं आहे। तर सर्वसाधारणपणे तुम्हाला एक छोटासा कागद घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त जेवढा तुम्ही या व्ही फोल्डचा सराव करणार आहे तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला ही बोलकी तोंड तयार करता येणार आहे। तर असा मी एक छोटासा कागद घेतलेला आहे। हा ड्रॉइंगचा कागद आहे, जो जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। एक वेळेस जाड कागद असला तरी चालेल, परंतु पातळ कागद पेपर फोल्डिंगला वापरायचा नाही, कारण की पातळ कागद वापरला तर अर्थात पेपर फोल्डिंगचं काम व्यवस्थितपणे होत नाही। एक छोटासा कागद आहे, जो आपल्याला इथे मी मधोमध रेषा मारले, एका बाजूने दुमडल्यानंतर पुन्हा आपल्याला मागील बाजूने दुमडून घ्यायचं आहे। असं साधारण 3 ते 4 वेळा तुम्हाला असं दुमडून घ्यायचं आहे। मी हे आधीच 3-4 वेळा हा कागद दुमडून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला पट्टीच्या मदतीने एक छोटीशी रेषा मारा आणि रेषा मारल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कात्रीने कापायचं आहे। कापल्यानंतर साधारण तुम्हाला असे 2 भाग झालेले दिसतील। तर तुम्हाला एक बाजू त्रिकोणाच्या आकारात दुमडून घ्यायची आहे। हे पहा, या ठिकाणी हा त्रिकोणाचा आकार झालेला आहे। अशा प्रकारे हा त्रिकोणाचा आकार तुम्हाला दिसत असेल। त्रिकोणाच्या आकारात ही घडी दुमडून घ्यायची। सध्या आपण एकाच बाजूला दुमडून घेत आहोत। आता या बाजूने दुमडल्यानंतर मागच्या साईडने सुद्धा याच घडीवरती ज्या ठिकाणी आपली फोल्डिंग पडलेली आहे, ज्या ठिकाणी फोल्ड पडलेला आहे, साधारण या ठिकाणी आपला फोल्ड झालेला आहे, त्याच बाजूने मागच्या बाजूने सुद्धा ही चांगल्या प्रकारे दुमडून घ्या। असं तुम्हाला 3 ते 4 वेळा करायचं आहे। असं केल्यामुळे काय होईल की पेपर फोल्डिंगचं काम व्यवस्थितपणे हा कागद करेल। हे एका बाजूने आपण फोल्डिंग केलेली आहे। असं एका बाजूने फोल्डिंग केल्यामुळे आपल्याला पेपर फोल्डिंगचा हा प्रकार मिळतो। हे पहा, वरची बाजू त्रिकोणाची तुम्हाला दिसत असेल, आतून साधारण फोल्डिंग अशी दिसते। आणि हा कागद आपण एका कार्डशीटवर नंतर चिटकून घेऊया। आता ही एक बाजू झाली। आता ही चांगल्या प्रकारे दुमडल्यामुळे ही घडी आतल्या बाजूने हे बघा सहजपणे ओपन होते। हे पहा, म्हणजे आपला व्ही फोल्ड चांगल्या प्रकारे झाला। मागच्या बाजूने सुद्धा चांगल्या प्रकारे दाब देऊन घ्या, जेणेकरून या पेपरची हालचाल सहजपणे होईल। आता हा एक भाग झाला, ज्याच्यावर आपण एकच त्रिकोणाची घडी घातली होती। आता दुसऱ्या याला आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक छोटीशी रेषा मारून घ्या आणि त्याला काप द्या। आता सुरुवातीला आपण एका बाजूने घडी घातली होती त्रिकोणाची, आता आपल्याला दुसऱ्या बाजूने पण त्रिकोणाची घडी घालायची आहे। या प्रकारे ही एक त्रिकोणाची घडी आणि ही एक त्रिकोणाची घडी। जशी पुढून घडी घातलेली आपण, हे जसं आपण पुढून मागून दुमडून घेतलं होतं, त्याचप्रमाणे ही घडी जी दुमडून घेतली होती त्याच प्रकारे हे दोन्ही त्रिकोण मागून पुढून तुम्हाला दुमडून घ्यायचे। हे पहा, हे पुढून दुमडले होते, त्रिकोणाचे 2 आकार झाले। तसंच तुम्हाला मागील बाजूने पण दुमडून घ्यायचं आहे। जेव्हा मोठं तोंड करायचं असेल किंवा मोठी व्ही फोल्डिंग असेल, तेव्हा सहजपणे आपल्याला त्रिकोणाचा हा भाग दुमडता येतो आणि त्याची फोल्डिंग देखील व्यवस्थित प्रकारे करता येते। परंतु बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपल्याला एखाद्या चेहऱ्यामध्ये
तोंड दाखवायचं असतं किंवा एखादी निर्जीव वस्तू असते तिला बोलकं करायचं असतं किंवा झाड बोलतं आहे, पक्षी बोलतो आहे किंवा साधं पुस्तक बोलते, त्यावेळेस त्या पुस्तकाच्या चित्राच्या आकारानुसार आपल्याला तोंड तयार करावं लागतं. त्यामुळे जेवढ्या कमीत कमी अंतराचा काप देऊन तुम्ही व्ही फोल्डिंग तयार करणारे किंवा दोन्ही बाजूचे त्रिकोणची फोल्ड करणारे, तो सराव फार महत्त्वाचा आहे. कारण त्या फोल्डिंगमुळेच तुम्हाला बोलकी तोंड चांगल्या प्रकारे तयार करता येईल. आता बघा, हे आपण मागून पुढून असं साधारण 3 ते 4 वेळा, कमीत कमी 3 वेळा तरी तुम्ही हे चांगलं दुमडून घ्या दोन्ही बाजू. त्यामुळं काय होतं आहे, पेपर फोल्डिंगचं काम चांगल्या प्रकारे होईल. हे पहा, आता हा भाग सहजपणे आतल्या बाजूने ओपन होतो. हे पहा, असं या प्रकारे आत तो ओपन झाला की परत मागच्या बाजूने चांगल्या प्रकारे दुमडून घ्या. हे पहा, पण त्रिकोणाची कडी आतमध्ये सहजपणे जाते. आपली एकच फोल्ड होता जो त्रिकोणाचा या प्रकारे. आणि जेव्हा कार्डशीटवर तुम्ही हे चिटकवणार आहे तेव्हा तुम्हाला हा भाग रिकामा ठेवायचा आहे. म्हणजे काय, जेव्हा हा भाग आपण इथं असं चिटकून घेणार आहे कार्डशीटच्या पेपरवर, त्यावेळेस जसं इथं आहे बघा, हा भाग चिटकून घेताना हा भाग म्हणजे ही जी त्रिकोणाचा भाग आहे हा आतल्या बाजूला राहायला पाहिजे आणि या बाजूने सगळीकडून फेविकॉल लावून मग आपल्याला या प्रकारे असं आत घेऊन हे चिटकवायचं आहे, जेणेकरून आपला त्रिकोणाचा भाग चिटकला जाणार नाही आणि तो व्यवस्थितपणे काम करेल. चुकून जर हा भाग असा राहिला, म्हणजे हा भाग पुढच्या बाजूने न येता असं मागच्या बाजूने राहिला आणि सगळीकडे फेविकॉल लावला गेला, तर अर्थात हे पेपर फोल्डिंगचं काम करणार नाही, ते चिटकलं जाईल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हा पेपर कार्डशीटवर चिटकवणार आहे तेव्हा ही बाजू आतमध्येच आली पाहिजे या प्रकारे. हे पहा, हे दुमडल्यामुळे सहजपणे आतमध्ये येतं आणि ज्यावेळेस दुमडलं जात नाही व्यवस्थित तेव्हा हा भाग आतमध्ये येत नाही. तर आपण अजून एक छोटीशी घडी करूया. तुम्ही जेवढी छोटेसे काप करणार आहे तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलकं छोटंसं तोंड तयार करता नाही. जास्तीत जास्त कमी अंतरावरती तुम्ही जर रेषा मारून त्याचा काप घेतला तर तुम्हाला ही बोलकी तोंड जी आपण वस्तूंमध्ये, प्राण्यांमध्ये, माणसांमध्ये तयार करणार आहोत ते सहजपणे येईल. आता बघा, आपण जे 2 प्रकार शिकलो ते मी पुन्हा इथं करते आहे. हा एक त्रिकोणाचा फोल्ड, हा एक त्रिकोणाचा फोल्ड आणि हा एक, हे दोन्ही बाजूने त्रिकोणाचे फोल्ड झाले आणि हा एक बाजूने झाला. हे पहा, हे एक बाजू आणि हे दोन्ही बाजूने. आता काय करायचं, आपल्याला मागे पुढे असं 2-3 वेळा त्याच घडीवर दुमडून घ्यायचं आहे. नंतर कार्डवर कसे चिटकवायचं ते मी दाखवते. साधारण मी आता 2 वेळा फोल्ड केलेला आहे, तिसरा. असं तुम्ही 3 ते 4 वेळा फोल्ड केलंच पाहिजे, कारण जेवढं कमी अंतर असतं तेवढं फोल्ड जास्त केलं तुम्ही तर ते काम चांगल्या प्रकारे करतं. आता या ठिकाणी मी जे फोल्डिंग केलेलं आहे अर्थातच ते फोल्डिंग छोटंसं आहे, त्याच्यामुळे आपल्याला पेनाची मदत घ्यायची आणि पेनाच्या मदतीने अलगद भाग हा असा वर उचलायचा आहे आणि मग त्याला आतमध्ये असं दाबून घ्यायचं आहे. ठीक आहे. परत दुसरा भाग असाच आपल्याला अलगद वर उचलायचा आहे, हा भाग पेनाने, आणि थोडासा दाब देऊन घ्या. मग परत त्याच्या पुढचा भाग हा असा अलगद वर उचला पेनाच्या मदतीने, कारण हे छोटेसे जे बोलकं तोंड, जो व्ही फोल्ड, जो त्रिकोण केला आपण, ही छोटी घडी, त्यामुळे याला पेनाची मदत घ्यायला लागते आणि नंतर वरच्या बाजूने दाबून घ्या. लक्षात ठेवा, हे आतमध्ये आणि बाहेरच्या बाजूने असा रिकामा आहे आणि मग एका बाजूला चांगल्या प्रकारे फेविकॉल लावून घ्या, सगळीकडून लावून घ्या. हे पहा, मी सर्वत्र लावते, कडेला व्यवस्थित लावून घ्या
आणि नंतर आपल्याला एक बाजू ही जी घडी आहे या घडीच्या बरोबर मधोमध ठेवायचं आहे, हे बघ, आणि मग असं दाबून घ्या, हे पहा. दुसऱ्या बाजूला पण आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे. चिटकवताना महत्त्वाची गोष्ट काय, ही बाजू रिकामी पाहिजे, तिथे कागद नको आहे. कागद जर असला तर मग आपलं पेपर फोल्डचं काम करणार नाही चांगलं. हे पहा, अशा प्रकारे आपला हा व्ही फोल्ड, ज्याला मी बोलकं तोंड नाव दिले, ते प्रत्यक्ष कसं बोलतं ते पाहूया. हे पहा, ही आहे आपली छोटीशी गोष्ट. आपल्या गोष्टीचं पात्र एक मुलगा आहे. मुलाचं मी छान चित्र काढून घेतलेलं आहे. चित्र काढल्यानंतर त्याला रंग दिलेला आहे आणि रंग दिल्यानंतर साधारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जो पेपरचा कट केलेला आहे तो अगदी छोटासा केला आहे, कारण हा चेहरा आहे मुलाचा. जसा मुलाचा चेहरा आहे छोटा आहे मोठा, त्याप्रमाणे त्याचं तोंड तयार करावं लागतं. मग या ठिकाणी मी पेनाने इथे छोटासा काप दिला, जो पेनाने तुम्हाला दिसतो तो कात्रीने जो काप दिला आहे ते त्रिकोणाची छोटीशी घडी घातली दोन्ही बाजूनी. हे पहा, दोन्ही बाजूनी त्रिकोणाची घडी घातली. कधी कधी हाताने त्रिकोणाची घडी व्यवस्थित दाबली जात नाही, त्यामुळे पट्टीचा वापर करून जरी तुम्ही अशी दाबून घेतला तरी चालते. असं मी 3-4 वेळा पुढून मागून असं दाबून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आतल्या बाजूने हे जे त्याचं तोंड आहे हे सहजपणे ओपन होते. पेनाच्या मदतीने करा, कारण छोटंसं आहे. आणि मग या प्रकारे आता आपण हे चिटकून घेऊया. ड्रॉइंग काढलेली इथं, तुम्ही याच्यापेक्षाही सुंदर छान तुमच्या कल्पनेनुसार ड्रॉइंग वापरा. आणि हो, याच्या हातामध्ये जे साहित्य आहे ज्याच्याद्वारे तो ही सगळी पानं काय करतो आहे, झाडतो आहे, गोळा करतो आहे, तर या साहित्याचं नाव काय हे तुम्हाला शोधायचं आहे. बरं, हे जे साहित्य आहे साधारणपणे याचं ड्रॉइंग काढले मी. ड्रॉइंग काढल्यानंतर याला कार्डशीटची छोटीशी पट्टी दिली आणि जेवढे कार्डशीटच्या पट्टीची ही जी जाडी आहे, रुंदी आहे, त्याप्रमाणे इथं त्याला काप दिलेला आहे. हे पहा, इथे थोडंसं कटरच्या मदतीने मी त्याला कापलेलं आहे. मागची बाजू दाखवते. इथं पेनने तुम्हाला 3 डॉट दिसत असतील, 1 2 3, साधारण 1 2 3 3 ठिकाणी मी ह्या छोटासा कटरने काप दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही आपली पट्टी अशी छान ओवून घेते, जेणेकरून त्या पट्टीची हालचाल छान होईल आणि आपल्याला देखील जेव्हा ही गोष्ट आपण वाचू, तयार करू, तेव्हा आपल्याला देखील ते करताना आनंद होणार आहे. हे पहा, आता तुम्हाला ज्या ठिकाणी हा कागद चिटकवायचा आहे, ज्याप्रमाणे आपण हा फोल्ड तयार केला, हे पहा, नंतर फोल्ड कधी कधी असा आत जातो, तर तुम्हाला परत पेनाच्या मदतीने असं ओपन करायचं आहे सावकाशपणे आणि परत असं फोल्डिंग केलं की ते तयार होतं. तर आपल्याला ही बाजू पाहिजे दुमडलेली आणि आपल्या पानावरती आपण ती बाजू अशी 3-4 वेळा मागून पुढून दुमडून घेतले. कधी कधी मोठं पान असल्यामुळं दुमडणं मागे पुढं सहज होत नाही, त्यामुळे अशी पट्टी घ्यायची, पट्टीच्या मदतीने बरोबर पुढची बाजू आणि परत मागे याच्यावर अशी पट्टी ठेवून मागच्या बाजूने दुमडून घ्यायचं. आता आपल्याला या चित्राच्या मागील बाजूला फेविकॉल लावून घ्यायचं आहे. फेविकॉल लावताना आपल्याला ही जी पट्टी आपण तयार केलेली आहे त्या पट्टीवरती आपल्याला फेविकॉल लावायचं नाही आहे, तेवढी बाजू आपण सोडून देतो आहे आणि आपण चारही बाजूला फेविकॉल लावून घेतो आहे. हे बघा, साधारण आपण एवढा भाग हा सोडून दिला आहे आणि चारही बाजूने फेविकॉल लावलेला आहे. हाताने व्यवस्थित तो पसरून घ्या बोटाच्या मदतीने. मध्ये मी फेविकॉल लावलेला नाही आहे. आणि नंतर तुम्हाला जिथं आपण
पेपरची घडी घातलेली या घडीच्याच भागावर तुम्हाला असं वरून व्यवस्थितपणे त्या घडीवर आपलं पेपर क्राफ्ट ठेवा आणि अगदी व्यवस्थितपणे ते लावून घ्या. हे पहा, झालं आपलं बोलकं तोंड तयार. हे पहा, काय बोलतो तो मुलगा. आता ही गोष्ट तुम्हाला तयार करायची आहे बरं का. काय बोलतोय तो. आजूबाजूला काय दिसतंय बघा बरं. तो काय करतोय, साफसफाई करतोय. आणि ही साफसफाई करताना तो काहीतरी सांगतोय. इथे बघा, ओला कचरा, सुका कचरा आणि माझे मत असे 3 फोल्डर आपण तयार केलेले आहेत. हे फोल्डर कसे तयार केले तर साधारण या दोन्ही प्रिंट मारून घेतलेल्या आहेत मी. आणि याच्यावरती हा जो चिटकवलेला भाग आहे, साधारणपणे जेव्हा ती प्रिंट आली त्यावेळेस मी त्या प्रिंटच्या वरच्या बाजूने असं दुमडलं, इथं फेविकॉल लावलं आणि ही बाजू अशी चिटकून घेतली, जेणेकरून याच्यामध्ये जेव्हा मला ओला कचरा म्हणजे काय त्याची माहिती द्यायची असेल तर तो कागद मी इथं ठेवताना ही कडा फाटली जाणार नाही आणि सहजपणे तो कागद जाईल. म्हणून या कडेला या प्रकारे असं दुमडले, चिटकवले आणि मग या ठिकाणी हा कागद असा चिटकवला आहे. चिटकवताना साधारण तिन्ही बाजूंनी फेविकॉल लावलेला आहे आणि वरची बाजू ओपन ठेवून असं छानसं पाकिट तयार केलेलं आहे. हे पहा, असं पाकिट तयार झालं आहे. ही फोल्डिंग असल्यामुळं हा वरचा भाग म्हणजे इथला भाग कट होत नाही किंवा तुटला जात नाही. हे पहा, आणि इथं माझे मत. आता तुम्हाला गोष्ट काय तयार करायची ती मी सांगते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्या घराघरामध्ये सुद्धा ओला कचरा आणि सुका कचरा असं आपण वर्गीकरण करत असतो. का तर कचरा ही एक खूप मोठी समस्या होत चालली आहे. जर आपण ओला कचरा, सुका कचरा असं जर वेगळा नाही केला तर कचऱ्याचे वर्गीकरण न करता आल्यामुळे त्याची विल्हेवाट लावणं फार अवघड जाईल. आणि कचरा ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आपण हे वर्गीकरण तर केलंच पाहिजे, पण त्याआधी आपल्याला ओला कचरा म्हणजे काय आणि सुका कचरा म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही शोधा बरं, ओला कचरा म्हणजे काय काय असतं आणि सुका कचरा म्हणजे काय काय असतं आणि त्याप्रमाणे वर्गीकरण कचऱ्याचे करा. शिवाय तुम्हाला या कचऱ्याची जी एवढी वाढती मोठी समस्या आहे याबद्दल काय वाटतं आणि त्यावर तुमचं स्वतःचं काय मत आहे किंवा याच्यावर तुम्हाला काय उपाय करता येईल किंवा कचऱ्याचं तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे कशा प्रकारे विल्हेवाट लावू शकता याच्या काही आयडिया छान कागदावर लिहून काढा आणि कागदावर लिहून झाल्या की छान प्रकारे माझे मत यामध्ये ठेवून द्या. ओल्या कचऱ्यामध्ये कोणकोणते ओल्या कचऱ्याचे पदार्थ असतात ते लिहून झाले की तो कागद देखील असा इथे ठेवून द्या. हे असं. परत सुका कचरा म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं हे झालं की ते पण असं ठेवून द्या. म्हणजे एक प्रकारे आपला अभ्यास झाला, आपला क्राफ्ट झाला आणि हा आपला बोलका मुलगा जो आपला व्ही फोल्डचा प्रकार आहे. बरं, हे व्ही फोल्ड तयार केलेला आहे आपण छान कागदावरती चिटकून घेतलेला आहे. हा कागद तयार केला होता आपण. तर अशी व्ही फोल्डचा कागद तयार केल्यानंतर तुम्हाला साधारण छोट्याच आकाराचे तयार करा. तयार केल्यानंतर आपल्याला हा कागद असा या ठिकाणी चिटकून घ्यायचा आहे. का चिटकवायचा आहे? कारण की हा कागद असा चिटकवल्यामुळं आपल्याला नंतर आपण कोणत्या प्रकारचं पेपर क्राफ्ट केलेलं आहे हे लगेच समजेल. तर चला आपण जरा हा कागद इथं छान चिटकून घेऊया. थोड्याशा कडा कापून घेतला, चित्राजवळ येत होत्या आणि मागच्या बाजूला काचीच्या आपण फेविकॉल लावू आणि त्या ठिकाणी चिटकून घेऊया. हे पहा, इथे आपण मागच्या बाजूला मी फेविकॉल लावलेला आहे
आणि अशा प्रकारे हा आपण आपला पेपर क्राफ्ट जो आज आपण शिकलेला आहोत तो चिटकवलेला आहे. हे पहा, म्हणजे आपण कोणता पेपर फोल्डिंगचा प्रकार केला तोही कळेल आणि त्याच्यावर आपण काय गोष्ट तयार केली तीही समजेल. मग करते ना पेपर क्राफ्ट. तर पेपर क्राफ्ट करत राहा आणि पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन पेपर क्राफ्टबद्दल माहिती घेऊया, छानशी गोष्ट तयार करूया. तोपर्यंत धन्यवाद.